नमस्कार मंडळी. गणेश चतुर्थी म्हणजे भक्ती, उत्साह आणि बाप्पावरचे अपार श्रद्धा. पण दरवर्षी एक गोष्ट आपल्याला आठवते, घरगुती गणपती आणि सार्वजनिक गणपती यामध्ये फरक. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हाच महत्त्वाचा विषय पाहणार आहोत. दोन वेगवेगळ्या प्रकारच्या गणेश उत्साहाचा अर्थ, त्याचा मागचा विचार आणि अनुभव. घरगुती गणपती म्हणजे आपल्या घरातील बाप्पा. घरात एक निवांत जागा, ताट, चौकी, सुंदर सजावट, फुले आणि आपल्या कुटुंबाची भक्ती. तिथे कुटुंबातील सदस्य मिळून मूर्ती आणतात, पूजा तयार करतात. दररोज आरती, नैवेद्य, प्रसाद, मंत्रपठण हे सगळे श्रद्धाने आणि शांततेने होते. काही घरात 1.5 दिवस, काही घरात 5 दिवस, काही घरात तर 10 दिवस बाप्पाचे विराजमान असतात. विसर्जन सुद्धा साधेपणाने, जवळचे तळे आणि कृत्रिम विसर्जन टाकी. दुसरीकडे काही सार्वजनिक गणपती म्हणजे गावातील मंडळीचे गणपती. तिथे संपूर्ण समाज एकत्र येतो. मोठ्या मंडपात बाप्पाच्या भक्ती मूर्ती बसवतात. सजावट, थेट लाईटी शो, स्पर्धा, नाटक, भजन, सांस्कृतिक कार्यक्रम या सर्व गोष्टींचा समावेश. आरती सामूहिक असते, आवाजात उत्साह प्रश असतो. विसर्जनाच्या दिवशी ढोल, ताशा, बँड, नाच, गाणे यासोबत मिरवणूक निघतात. सार्वजनिक गणपती हे समाजाचे एकजूट, सामूहिक भक्त आणि माझही जबाबदारी प्रत्येक आहे. मंडळी, जर या दोन्ही प्रकार वेगवेगळे असेल तर उद्देश तोच, बाप्पावरची भक्ती. घरगुती गणपती जिथे श्रद्धा, संयम आणि साधेपण आहे, तिथे सार्वजनिक गणपती समाजा, भावना, संघटना आणि उत्साह आहे. दोन्ही ठिकाणी बाप्पा असतात, एक आपल्या घरात आणि एक आपल्या समाजात. तर मग तुम्हाला घरगुती गणपती करतात की सार्वजनिक? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हे दोन्ही सणाचा उद्देश एकच आहे, बाप्पा मोरया या भावनिक तंत्रज्ञानाने. व्हिडिओ आवडला असल्यास तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा भक्तिमय विषयासह. बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या.